नमस्कार मंडळी. आज आपण नांदेडच्या सौ रुपाली वागरे वैद्य यांच्याबद्दल बोलणार आहोत. आपल्याकडे अरविंद बनसोडे यांनी लिहिलेला एक लेख आहे आणि या त्यांच्या कामाबद्दल म्हणजे साहित्य, पत्रकारिता, सामाजिक काम या सगळ्याबद्दल बरीच माहिती दिली आहे. तर या लेखाच्या आधारे त्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व का म्हटलं जातं हे जरासं काय म्हणतात त्याला खोलवर जाऊन बघूया. लेखात नक्की काय आहे असं. सुरुवात त्यांच्या डिजिटल कामापासून करूया का? फेसबुक आणि व्हॉट्सअपवर त्या रोज लिहितात असं म्हटलंय. हो, लेखात म्हटले की त्या रोज पोस्ट करतात. सण उत्सव किंवा मग महापुरुष, निसर्ग, साहित्यिक. आणि चित्रपट नायिकांच्या मुलाखती सुद्धा. हो, त्या मुलाखती पण. पण महत्वाचं म्हणजे बनसोडे लिहितात की या फक्त माहितीपर पोस्ट नाहीत, म्हणजे त्या वाचकांना विचार करायला लावतात. लेखात एक उदाहरण आहे, जसं की एखाद्या ऐतिहासिक घटनेबद्दल लिहिलं तर त्याचा आजच्या संदर्भाशी संबंध जोडायचा प्रयत्न असतो. अच्छा, म्हणजे फक्त आज हा दिवस असं नाही. हा, अगदी. त्यामुळे फक्त माहिती नाही मिळत तर एक दृष्टिकोन मिळतो आणि लोक आवडीने वाचतात असं लेखात म्हटलंय. हे खरंच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे डिजिटल माध्यमांचा असा वापर सामाजिक आणि सांस्कृतिक संवाद वाढवण्यासाठी. बरोबर. त्यांची ती बांधिलकी आणि सर्जनशीलता दिसते यातून. आणि त्यांच्या साहित्यिक कामाबद्दल काय? लेख म्हणतो त्या कवयित्री आहेत, लेख पण लिहितात. हो, त्यांच्या कवितांबद्दल लेखात छान लिहिलंय. म्हणजे त्यात अनुभव, निसर्ग, सामाजिक प्रश्न हे सगळं येतं, पण एका संवेदनशीलतेने. हो, म्हणजे केवळ भावना नाहीत तर विचार पण असतो. बनसोडे यांनी एका कवितेचा उल्लेख केलाय जी स्थानिक नदीच्या प्रदूषणावर होती म्हणे. अरे वा. आणि तिने बरीच चर्चा घडवून आणली होती. आणि जे लेख त्यांचे नियतकालिकांमध्ये येतात त्यातही समाजातील गोष्टींवर त्या नेमकेपणानं बोट ठेवतात असं लेखात आहे. म्हणजे लिखाणात एक सामाजिक भान आहे म्हणायचं, नुसती कला नाही. अगदी, ती कटिबद्धता दिसते त्यांच्या कामात. आणि पत्रकारिता. लेखात त्यांच्या निर्भीड लेखन शैलीचा उल्लेख आहे. याचा काय अर्थ घ्यायचा, म्हणजे काय नक्की? यावर बनसोडे यांनी जास्त भर दिलाय लेखात. निर्भीड म्हणजे फक्त स्पष्ट बोलणं नाही तर आवश्यक तिथे प्रश्न विचारणं. त्यांनी घेतलेल्या काही मुलाखतींचा संदर्भ आहे लेखात, विशेषतः चित्रपट नायिकांच्या. बनसोडे म्हणतात की जिथे बाकीचे फक्त ग्लॅमरवर लक्ष देतात तिथे रुपाली वागरे वैद्य यांनी त्या नायकांचा संघर्ष, त्यांचे विचार यावर फोकस केलं. अच्छा, म्हणजे वेगळे पैलू उलगडे. हो, लेखात एक किस्सा पण आहे. एका मुलाखतीत त्यांनी एका मोठ्या कलाकाराला त्यांच्या एका वादग्रस्त भूमिकेबद्दल थेट प्रश्न विचारला होता म्हणे. काय सांगता? हो, आणि ती मुलाखत खूप गाजली. हीच ती निर्भीडता जी लेखात अधोरेखित केली आहे. वा, हे महत्वाचं आहे. आणि मग या सगळ्या कामाची दखल घेतली गेलीये का? पुरस्कार वगैरे? हो, नक्कीच. लेखात काही राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या पुरस्कारांचा उल्लेख आहे. बनसोडे लिहितात की हे फक्त वैयक्तिक सन्मान नाहीत, तर त्यांनी ज्या प्रकारे सातत्याने काम केले विविध माध्यमांमधून, हो, आणि जे सकारात्मक विचार मांडलेत त्याचा हा सन्मान आहे. हे दाखवतं की त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचतंय, त्याचा प्रभाव पडतोय, अनेकांना प्रेरणा मिळतेय. बरोबर. तर मग या सगळ्यातून आपल्याला काय दिसतं? म्हणजे सौ रुपाली वागरे वैद्य यांचं काम हे फक्त लेखन किंवा पत्रकारिता नाही, त्याहून खूप जास्त आहे. हे एक प्रकारचं मिश्रण आहे. सर्जनशीलता आहे, समाजाबद्दलची तळमळ आहे आणि आपण ज्या जगात राहतो त्याबद्दलची सजगता. अगदी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी हे सगळं करताना पारंपरिक आणि आधुनिक माध्यमं म्हणजे लेखन आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स दोन्हीचा वापर केलाय. हो, दोन्हीचा खुबीने वापर केलाय. जुनी मूल्य आणि नवी साधनं यांचा हा संगम महत्वाचा आहे असं लेखातून जाणवतं. खरे. त्यांचं काम बघून एक गोष्ट नक्की वाटते की माध्यम कोणतंही असो, जर तुमच्याकडे सांगण्यासारखं काही असेल, विचार पोचवायचा असेल तर तो पोचतोच. बरोबर. आणि याच मुद्द्यावरून एक विचार मनात येतो. कोणता? आपण पाहिलं की कसं पारंपरिक लेखन आणि आधुनिक डिजिटल माध्यमं यांचा प्रभावी वापर इथे दिसतोय. भविष्यात हे नातं कसं असेल? म्हणजे साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी यांचं डिजिटल युगातलं नातं अजून कसं विकसित होऊ शकेल? याचे आणखी काय नवे पैलू असू शकतील? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही?